गरब्यामध्ये हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्मियांना प्रवेश देऊ नका, विश्व हिंदू परिषदेचं आवाहन। तर गरब्याच्या ठिकाणी वराह देवतेचा फोटो लावण्याच्या मागणीवरून नवा वाद। अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा वादात। रामलीलामध्ये पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत। पूनमच्या भूमिकेला हिंदू संघटनांचा विरोध। आमदार रोहित पवार आमसभेत अधिकाऱ्यावर भडकले। निकृष्ट कामाबद्दल जाब विचारताना अधिकाऱ्यावर अरेरावी। तर सुसंस्कृत महाराष्ट्राची आठवण करून देत अजित पवारांकडून पुतण्याला सल्ला। पोलीस दलात केंद्राकडून हस्तक्षेप होत नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। निवृत्त झालेले पोलीस अधिकारी चुकीचं बोलतात म्हणत मीरा बोरवणकर यांचे दावे फेटाळले। बुलेट ट्रेनचं काम सुसाट। घणसोली ते शिळफाट्या दरम्यानच्या 5 किलोमीटरच्या बोगद्याचं काम पूर्ण। तर ठाकरे सरकारच्या काळात बुलेट ट्रेनचं काम थांबलेलं। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची टीका। त्र्यंबकेश्वरमध्ये टीव्ही पत्रकारांना गुंडांची मारहाण। गाड्यांच्या प्रवेशाची पावती घेताना वाद। तर दोषींवर तातडीने कडक कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। मंत्री भुजबळांनीही घेतली जखमींची भेट। राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील, निकषांच्या पूर्ततेसाठी पावलं। कृषी मंत्री भरणेंची माहिती। अतिवृष्टीमुळे तब्बल 60 लाख एकरहून अधिक शेतीचं नुकसान। माओवाद्यांमध्ये युद्धविरामावरून उभी फूट। कॉम्रेड सोनूचा युद्धविरामाचा प्रस्ताव वैयक्तिक। माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीकडून स्पष्टीकरण। मोदींचे मित्र ट्रम्प यांनी H1 व्हिसाचं शुल्क वाढवलं। राहुल गांधींची खोचक टीका। मोदी देशाचे कमकुवत पंतप्रधान असल्याचाही हल्लाबोल। ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर। मंगळवारी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात गौरव होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।